आत्तापर्यंत आपण तास काय असते किंवा मिनिट काय असतात हे मुलांना सांगितले नाही. परंतु त्यांना वेळेबद्दल किती माहीत आहे हे आपल्याला समजून घेतले पाहिजे. मुलांकडे कदाचित वेळेबद्दल थोडे ज्ञान असू शकते. त्यांच्याकडे ज्ञान असेल कारण त्यांच्या घरी घड्याळ असते. कदाचित पालक त्यांना काहीतरी सांगत असतील. आता 7 वाजले आहेत. आता बाहेर जाऊ नका. आता परत या. ही खेळण्याची वेळ नाही. आता जेवणाची वेळ आली आहे आणि मग तुम्हाला झोपायचे आहे. म्हणून खेळायला बाहेर जाऊ नका. ते असे म्हणतच राहतात. 7 वाजण्याआधी परत या. जेव्हा ते हे सर्व सांगतात, तेव्हा मुलांना वेळेबद्दल किती ज्ञान आहे हे आपल्याला कळते. एकदा आपल्याला हे माहीत झाल्यावर आपण त्यांना विचारू शकतो, की तुम्ही शाळेत किती वाजता येता? मुले कदाचित म्हणतील, "मी 9:30 पर्यंत शाळेत जातो." जर त्यांनी हे योग्यरित्या दर्शविले तर चांगले. परंतु काही मुले हे दाखवू शकणार नाहीत. मग आपण काय करू शकतो? त्यांना रोजचा दिनक्रम सांगा. तुम्ही त्यांना रोजचा दिनक्रम कशाप्रकारे सांगू शकता? एका कथेच्या माध्यमातून. आपल्याला त्यांना एक गोष्ट सांगावी लागेल. आता मी माझी कथा सांगेन. मी एका दिवसात काय करतो आणि मी ते किती वाजता करतो, ही अशा प्रकारची कथा आहे. माझ्याकडे एक घड्याळ आहे आणि एक चौरस रेखांकित वही आहे. मी या सर्व गोष्टींची नोंद या वहीमध्ये करतो. मी याबद्दल लिहित राहीन. पहिल्यांदा सकाळी मी किती वाजता उठतो? मी सकाळी 6 वाजता उठतो. सकाळी 6 वाजता मी उठतो, तर हे मी 6 घड्याळांवर कसे दाखवेन? आता आपण ते पाहू. 6 वाजता हा हात, छोटा हात इथे 6 वर असायला हवा आणि मोठा हात 12 वर असावा. म्हणजे हे 6 तास आहे. 6 वाजून 0 मिनिटे. हे महत्वाचे आहे. आपल्याला हे सर्व कसे कळते? हे आपण एका कथेतून सांगू. 6 वाजता मी उठलो आणि त्यानंतर मी काय केले? मी इथे दाखवतो. मी 30 मिनिटांनी तयार झालो. म्हणूनच 6:30ला मी फिरायला गेलो. येथे मी वेळेबद्दल बोलत आहे. परंतु वेळ कसा पाहायचा हे मी मुलांना अजून सांगितले नाही. आपण हे कथेसहच करूया. मी एका तासासाठी फिरायला गेलो 6:30 ते 7:30 पर्यंत. म्हणजेच ते 1 तास फिरणे झाले. म्हणजे मी 7:30ला घरी आलो. 7:30 पासून 8 वाजेपर्यंत अर्धा तास मी तयार झालो. म्हणजेच हे 8 वाजले. मी 8 वाजता तयार झालो आणि मी नाश्ता केला. त्यानंतर मी जवळपास 1 तास वर्तमानपत्र वाचले. आता हे निरीक्षण करा, की प्रत्येक वेळी मी जेव्हा 1 तास म्हणतो, तेव्हा लांब हात एक संपूर्ण मोठे वर्तुळ फिरतो. एक पूर्ण फेरी 12 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 ची आहे. हे एक पूर्ण वर्तुळ बनवते. पण छोटा हात एका तासामध्ये एका क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर जातो. आता मी 6 वाजता उठलो. 7:30 पर्यंत मी फिरलो आणि 9 वाजले आहेत आता. लहान काटा एका क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर जातो, परंतु मोठा काटा एक संपूर्ण वर्तुळ फिरतो. लहान हात फक्त एका क्रमांकाने फिरतो. 6 पासून 7 पर्यंत किंवा 7 पासून 8 पर्यंत. मोठा हात एक पूर्ण वर्तुळ फिरतो आणि 12 वर परत जातो किंवा तो सुरू केलेल्या संख्येवर परत येऊन थांबला तर त्यास 1 तास असे म्हणतात. म्हणून 8 वाजता मी काय केले आहे? मी वर्तमानपत्र वाचण्यास सुरुवात केली. मी 8 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत वर्तमानपत्र वाचले, दूरदर्शन पाहिला आणि 9 वाजता मी शाळेकडे जाण्यास सुरुवात केली. मी 9:30 वाजता शाळेत पोहोचलो. म्हणजेच 9 वाजल्यानंतर 30 मिनिटांनी पोहोचलो.
आता आपण हे इथे लिहू. 9:30 वाजता मी शाळेत पोहोचलो. शाळेत गेल्यावर मी एकत्र घेण्यासाठी मी वर्गात गेलो. त्यानंतर मी दुसरे सत्र घेतो. जेव्हा 12:30 होतात, त्यावेळेस दुपारच्या जेवणाची वेळ होते. आपल्याला मुलांना खायला द्यावे लागेल. 12:30 हा दुपारच्या जेवणाचा वेळ आहे. मग मी दुपारचे जेवण करतो. दुपारची जेवण करायला मला किती वेळ लागतो? मला जवळपास 30 मिनिटे लागतात. येथून इथपर्यंत 30 मिनिटे आहेत. मग आता वेळ काय झाला आहे? आता 1 वाजले आहेत. 1 वाजता माझे जेवण झाले. त्यानंतर पुन्हा मी वर्गात शिकवण्यास सुरुवात करतो. ती तासिका 2 वाजेपर्यंत सुरू राहते आणि त्यानंतरची तासिका 3 वाजेपर्यंत सुरू राहते. त्यानंतर 4 वाजेपर्यंत. 4 वाजल्यानंतर 4:30 वाजतात. ही शाळा सुटण्याची वेळ आहे. त्यानंतर मी घरी जाण्यासाठी निघतो. घरी पोहोचण्यासाठी मला अर्धा तास लागतो. तोपर्यंत 5 वाजतात. मी 5 वाजता घरी पोहोचतो. 5 वाजल्यानंतर मी थोडीशी विश्रांती घेतो आणि थोडा वेळ म्हणजे जवळपास 1 तास बातम्या पाहतो आणि जवळपास 8 वाजता मी माझे रात्रीचे जेवण करतो. म्हणजे माझ्या रात्रीच्या जेवणाची वेळ 8 वाजता आहे. परंतु त्यानंतर परत एका तासासाठी मी बातम्या पाहतो. आता 9 वाजले आहेत. आता 9 वाजले आहेत. त्यानंतर 9:30 वाजता म्हणजेच 9 वाजून 30 मिनिटांनी तर मग रात्री 9:30 वाजता मी झोपायला जातो. जेव्हा मी रात्री झोपलो, त्यानंतर मला खूप तहान लागली. म्हणून मी उठलो. मी उठलो आणि किती वाजले आहेत ते पाहिले. त्यावेळी 12 वाजून 30 मिनिटे झाली होती. म्हणजेच रात्री जेव्हा मी जागा झालो, तेव्हा 12:30 वाजले होते. मी उठून पाणी पिऊन परत झोपायला गेलो. त्यानंतर परत मी सकाळी 6 वाजता उठलो. सकाळी 6 वाजता आता आपण दुसऱ्या दिवशीच्या दिनचर्येविषयी बोलत आहोत. मी दिनचर्या परत सुरू केली. आता आपण वेळ कसा पाहतो हे पाहूया. पहिले म्हणजे मी सकाळी 6 वाजता उठलो. ही सकाळ आहे. आता आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की मी सकाळी उठलो आणि त्यानंतर 6:30 वाजेपर्यंत जेव्हा घड्याळाचा मोठा हात प्रत्येक मिनिटाला फिरतो, तेव्हा तो 1-1 मिनिटाच्या अंतराने फिरतो. हे 5 आहे आणि हे 10 आहे. हे पहा, इथे लिहिलेले आहे मोठा काटा 1 वर आला म्हणजे 5 मिनिटे होतात. त्यानंतर 6, 7, 8, 9, 10 मिनिटे होतात. हे इथे लिहिलेले आहे. येथे 10 मिनिटे होतात. त्याचप्रमाणे 11, 12, 13, 14, 15 मिनिटे. अशा प्रकारे येथे 30 मिनिटे होतात. येथे मुलांसाठी लक्षात घेण्याजोगा मुद्दा म्हणजे जेव्हा मोठा हात सरकतो, तेव्हा लहान-लहान हात हळू-हळू सरकतो
आणि जवळ जातो. जेव्हा 7 वाजणार असतात आणि लांब हात 12च्या अलीकडे असतो, तेव्हा लहान हात 7च्या अलीकडे असतो आणि जेव्हा लांब हात 12 वर असतो, तेव्हा लहान हात 7 वर पोहोचतो. त्यानंतर लांब हात जास्त वेगाने फिरत असतो आणि त्या तुलनेत लहान हात कमी वेगाने फिरतो. जेव्हा घड्याळ चालू असते, तेव्हा लांब हात वेगाने सरकतो आणि लहान हात हळूहळू फिरतो. हे सर्व मुलांना माहिती असावे. आता आपण दुसऱ्या दिवशी काय घडले ते पाहू. मी सकाळी 6 वाजता उठलो. 6 वाजून 30 मिनिटांनी मी तयार झालो. 7 वाजून 30 मिनिटांनी मी फिरायला गेलो आणि त्यानंतर 8 वाजता माझा नाश्ता झाला. हे सर्व सकाळी घडले. त्यानंतर मी बातम्या पाहिल्या आणि 9:30 वाजता मी शाळेत पोहोचलो आणि नंतर 12:30 वाजता म्हणजे दुपारी 12 वाजल्यानंतर दुपार होते. 12:30 हा दुपारच्या जेवणाचा वेळ आहे. आपण तेव्हा दुपारचे गरम जेवण करतो. म्हणजे आता दुपार झाली आहे. सकाळी सकाळी काय होते? सूर्य वर येत असतो आणि वातावरण थोडे थंड असते. परंतु दुपारी उष्ण सूर्यप्रकाश असतो. म्हणून आपण त्याला दुपारचा सूर्य म्हणतो आणि त्यावेळेला दुपार म्हणतो. मग आपण दुपारचे जेवण करतो. त्यानंतर जेव्हा मी घरी पोहोचतो तेव्हा 5 वाजतात. तेव्हा संध्याकाळ होते. संध्याकाळी देखील आपल्याला आकाशात लाल सूर्य दिसतो. तेव्हा सूर्य मावळत असतो आणि खाली जात असतो. त्यानंतर अंधार व्हायला लागतो. सकाळी 6 वाजता सूर्य उगवतो आणि अंधार दूर होतो. परंतु संध्याकाळनंतर सूर्य मावळतो आणि सगळीकडे अंधार होतो. म्हणून आपण त्यावेळेला रात्र म्हणतो. अशा प्रकारे दिवसाची वेळ आणि कालावधी यामध्ये संबंध पाहतो. इथे खरे तर 6 वाजले आहेत, परंतु ही सकाळ आहे. संध्याकाळी 5, सकाळी 8 वाजता मी नाश्ता केला आणि रात्री 8 वाजता रात्रीचे जेवण केले. अशा प्रकारे मी कोणत्या वेळी कोणते काम केले त्याप्रमाणे माझ्या दिनचर्येची नोंद ठेवतो आणि अशा प्रकारे घड्याळ माझ्या दिनचर्येनुसार फिरते आणि माझ्या कोणत्या कृतीसाठी मी किती वेळ घेतला याची नोंद मी येथे करतो. त्यामुळे मुलांना शिकवण्यासाठी 2 मुद्दे इथे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे मी कोणत्या वेळी दिनचर्येतील कोणती क्रिया केली आणि दुसरा म्हणजे मी ती कृती करण्यासाठी किती वेळ घेतला. मला ती कृती करण्यासाठी किती तास आणि किती मिनिटे लागली ते मी इथे लिहितो. त्यामुळे जेव्हा मी मुलांना ही गोष्ट कथेच्या रूपात सांगतो, तेव्हा त्यांना कृती आणि वेळ यामधील संबंध समजतो. त्यांना या संकल्पनेचा अंदाज येतो. आता तोच मुद्दा सकाळी 8 वाजता मी काय केले? मी नाश्ता केला. रात्री 8 वाजता मी जेवण केले. ते रात्रीचे जेवण होते. आता या दोन्ही वेळी जर मी घड्याळाकडे पाहिले, तर ते 8 वाजले आहेत, असे दाखवते. सकाळी आणि रात्री. जेव्हा मी 8 वाजले आहेत असे म्हणतो, तेव्हा मी नेहमी सकाळचे 8 किंवा रात्रीचे 8 असे म्हणावे का? का मी फक्त 8 वाजले आहेत असे म्हणू शकत नाही का? त्याने समजणार नाही का? तसेच समजणे अवघड आहे. आपल्याला वेळेला कृतीनुसार समजावावे लागेल. 8 वाजता मी नाश्ता केला. नाश्ता आपण सकाळी करतो. 8 वाजता मी जेवण केले म्हणजेच ते दुपारचे जेवण असू शकत नाही, बरोबर? दुपारी 12, 12:30, 1 हा दुपारच्या जेवणाचा वेळ असू शकतो. म्हणजे जर आपण 8 वाजता जेवण केले, तर ते रात्रीचे जेवण असू शकते. हा फक्त एक अंदाज आहे. अंदाज बांधण्याचा हा गोंधळ आपण काढून टाकला पाहिजे.
हे शक्य आहे का? आपण काय करू शकतो? सकाळसाठी आपण एएम वापरू शकतो. म्हणजेच जेव्हा आपण घड्याळाकडे पाहतो, तेव्हा ते 8 वाजता असे दिसते आणि 6 वाजता असे दिसते. तेव्हा घड्याळाची ही बाजू एएम म्हणजेच मध्यान्हपूर्व असते आणि ही बाजू पीएम म्हणजे मध्यान्होत्तर असते. हे दिसते तितके सोपे नाही, परंतु आपण त्यांना एखादी प्रणाली सांगू शकतो, जेणेकरून त्यांना याचा अंदाज येईल. आपण सकाळी बऱ्याच कृती करतो. दुपारी 12 वाजता जेव्हा लहान हात इथपर्यंत सरकतो, तेव्हा दुपार होते. त्यानंतरची वेळ पीएमने दर्शविले जाते. दुपारी 12च्या नंतर मध्यान्होत्तर असते. तेथून जेव्हा आपण वेळ मोजतो, तेव्हा तो पीएममध्ये दर्शविला जातो. म्हणून आपण दुपार म्हणजे पीएम असे लिहितो आणि सकाळ एएम असे लिहितो. मी सकाळी 6:30 वाजता फिरायला गेलो म्हणून हे एएम आहे. 8 वाजता मी नाश्ता केला म्हणून तेही एएम आहे. दुपारी 12 वाजता या एएमचे पीएममध्ये रूपांतर होते. दुपारी 12 वाजल्यानंतर आपण पीएम असे दाखवतो. दुपारी किती वाजेपर्यंत आपण पीएम असे दाखवतो? तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण दुपारी देखील पीएम वापरतो, संध्याकाळी देखील पीएम वापरतो आणि रात्री देखील पीएम वापरतो. आता आपण रात्रीच्या 12 वाजता काय लिहावे ते पाहू. 11 वाजून 59 मिनिटांनंतर 12 वाजतात. तरीही आपण त्यास पीएम म्हणतो. परंतु बरोबर 12 वाजले की आपण त्यास एएम म्हणतो. आणि दुसऱ्या दिवशी परत मी सकाळी 6 वाजता उठतो. म्हणून ते एएम आहे. सकाळचे 6 म्हणजे एएम आहेत. त्यानंतर दुपारी म्हणजेच 12 वाजल्यानंतर वेळ दर्शवण्यासाठी आपण पीएम वापरतो. मग मध्यरात्रीपर्यंत. हे इथे पहा. दुपारी 12 नंतर घड्याळामध्ये परत एकदा 12 वाजतात. त्यास आपण मध्यरात्र म्हणतो. म्हणून एका दिवसामध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र आणि त्यानंतर मध्यरात्र व परत सकाळ या कालावधी असतात. आपण दुपारचे 12 आणि मध्यरात्रीचे 12 याबद्दल का शिकतो? कारण हे 12 वाजणे खूप विशेष आहे. आता या घड्याळाकडे पहा. घड्याळाचे हे वैशिष्ट्य आहे की ती या दिशेने फिरत असते. लहान हातास आपण तास काटा म्हणतो. तो हळू सरकत असतो. तो काटा एका तासामध्ये एका संख्येवरून दुसऱ्या संख्येवर सरकतो. आणि जेव्हा मिनिट काटा एक पूर्ण वर्तुळ सरकतो, तेव्हा 1 तास होतो. मिनिट काटा वेगाने फिरतो, परंतु तास काटा हळू फिरतो. तर हा काटा हळू सरकतो. जेव्हा मिनिट काटा संपूर्ण वर्तुळ फिरतो, तेव्हा तास काटा एका संख्येवरून दुसऱ्या संख्येवर सरकतो. जेव्हा हा तास काटा एक पूर्ण वर्तुळ फिरतो, म्हणजेच तो परत दुसऱ्यांदा 9 या संख्येवर येतो. जसा की आता तो 9 वर आहे. जेव्हा परत दुसऱ्यांदा तो इथे येतो, तेव्हा आपण 1 दिवस झाला असे म्हणतो. म्हणजेच जेव्हा हे परत एकदा 9 वर येते, तेव्हा याला काय म्हणतात ते आपल्याला माहिती आहे का? येथे संख्या लिहिलेल्या आहेत. 1, 2, 3, 4 म्हणून जेव्हा एक फेरी पूर्ण करतो, तेव्हा 12 तास होतात आणि जेव्हा हा तास काटा 2 फेऱ्या पूर्ण करतो, तेव्हा 24 तास होतात. एक दिवस पूर्ण होण्यासाठी 24 तास आवश्यक असतात. म्हणून एका तासामध्ये किती मिनिटे असतात? आता आपण ते पाहू. हा तास काटा 9 वर आहे. जर यास 9 पासून 10 वर यायचे असेल, तर मिनिट काट्यास 12 पासून 12 पर्यंत एक पूर्ण वर्तुळ फिरावे लागेल.
म्हणजेच तास काटा 9 पासून 10 पर्यंत फिरतो. आता लहान हात 9 पासून 10 पर्यंत सरकतो आणि मिनिट काटा आणि एक वर्तुळ पूर्ण केले आहे. येथे बाहेरील वर्तुळात मिनिटे लिहिलेली आहेत. बाह्य वर्तुळात मिनिटांची संख्या लिहिली आहे. ते 60 मिनिटे दर्शवितात. म्हणजेच 1 तास पूर्ण होण्यासाठी 60 मिनिटे लागतात. तर मग 1 मिनिट म्हणजे किती? आपल्याला त्यासाठी कोणते परिमाण मोजावे लागेल? 1 मिनिट मोजण्याचे मापक काय आहे? आपण त्याला सेकंद असे म्हणतो. 1 मिनिट, 1 इथे आहे, 2 इथे आहे. इथून 3 मिनिटे सुरू होतात. इथून 4 मिनिटे, त्यानंतर 5 मिनिटे. प्रत्येक मिनिटासाठी सामान्यतः इथे सेकंद काठा असतो आणि 1 मिनिट पूर्ण करण्यासाठी सेकंद काट्यास एक वर्तुळ फिरावे लागते. मग जेव्हा 60 सेकंद होतात, तेव्हा 1 मिनिट पूर्ण होतो. त्यामुळे जेव्हा आपण मुलांना शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये असे सांगू, की तुम्ही सर्वजण 15 सेकंदासाठी शांत बसा, तेव्हा त्यांना कळेल, की 15 सेकंद हा किती कालावधी आहे. जो कोणी 2 मिनिटांसाठी गप्प बसेल, त्याला बक्षीस मिळेल आणि जो कोणी बोलेल, त्याला शिक्षा मिळेल. जेव्हा शिक्षक अशी क्रिया करतील, तेव्हा मुलांना 2 मिनिटांचा कालावधी मिळेल. त्याचप्रमाणे मुलांना वेळेची संकल्पना समजली आहे की नाही, हे पाहण्यासाठी आपण त्यांना खेळायला जाण्यास सांगू शकतो. आता 4 वाजून 10 मिनिटे झाली आहेत. जेव्हा मुले खेळावरून परत येतील, तेव्हा किती वेळ झाला असेल? तुम्ही मुलांना विचारू शकता, की तुम्ही किती वेळ खेळला आहात? म्हणजेच मुलांना 5, 10, 15, 20, 25, 30 मिनिटे समजली आहेत का? या संकल्पनेशी त्यांची ओळख झाली आहे का? मुलांनी तिथे किती वेळ घालवावा? ते किती वेळ खेळले? हे ते सांगू शकतील का? त्यांना ही संकल्पना समजली आहे का? आपण त्यांना ही संकल्पना समजून सांगण्यासाठी या घड्याळाचा वापर करू शकतो. आता आपण जेव्हा या वेळांची नोंद केली, तेव्हा आपण असे म्हटले, की सकाळ म्हणजे एम, दुपार म्हणजे पीएम आणि रात्र म्हणजे देखील पीएम. वेळ लिहिण्याच्या या प्रणालीला आपण कसे लिहू शकतो? ते आता आपण पाहू, की ही लिहिण्याची पद्धत कशाप्रकारे वापरात येते. येथे आपण आता 12 तास असे लिहू. 12 तास लिहिण्याच्या पद्धतीत आपण असे करतो, की आपण तासानंतर किंवा तास आणि मिनिटांमध्ये 2 बिंदू काढतो. आपण 2 बिंदू तिथे लिहितो. आपण तास आणि मिनिटे यांना 2 भागांमध्ये विभाजित करतो आणि त्या 2 भागांमध्ये हे 2 बिंदू आपण लिहितो. याला आपण अपूर्ण विराम असे म्हणतो. हा तास आणि मिनिटे यांना विभाजित करतो. दशांश प्रणालीमध्ये आपण दशांश चिन्हाचा वापर कसा करावा हे पाहिले आणि इथे आपण तास आणि मिनिटे यांना विभाजित करण्यासाठी 2 बिंदू वापरतो. आपण त्यास प्रमाण देखील म्हणू शकतो. आता आपण घड्याळ म्हणजे काय हे पाहिले आहे, की त्यात 13, 14, 15 असे 24 पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत. एक दिवस पूर्ण होण्यासाठी तास काठ्याला 2 वेळेस पूर्ण वर्तुळ फिरावे लागते. जेव्हा हे आपण येथे लिहिले, तेव्हा एका दिवसामध्ये 2 वेळेस 8 वाजू शकतात. एकदा सकाळी 8 वाजू शकतात आणि एकदा संध्याकाळी देखील 8 वाजू शकतात. हा गोंधळ सोडवण्यासाठी आपण 8 एम आणि 8 पीएम असे लिहितो. अशा प्रकारे आपण दोन्ही 8 मधील फरक ओळखतो. 12 तासांची प्रणाली सोडून इथे एक वेगळी प्रणाली 24 तास लिहिण्याची प्रणाली देखील आहे. त्या प्रणालीमध्ये कसे लिहितात हे आपण आता पाहू. इथे आपण 24 तास लिहू. 24 तासांची प्रणाली वापरून वेळ कसा दाखवायचा? ही प्रणाली वापरत असताना आपण एएम आणि पीएम हे शब्द वेळ दर्शविण्यासाठी वापरत नाहीत. हे कसे लिहायचे ते आता पाहू.
सकाळी 6 वाजता यासाठी आपण 0600 असे लिहितो. आपण अपूर्ण विराम वापरत नाही. त्यामध्ये कोणताही विभाजक नसतो आणि 6:30 म्हणजे 0630 म्हणजेच 6 वाजून 30 मिनिटे. अशा प्रकारे आपण 6:30 लिहितो. आता आपण पुढील वेळ कशा प्रकारे लिहायची आणि वाचायची हे पाहू. 7:30 हे आपण अशा प्रकारे लिहितो. 8 तास, 9 तास, 9:30, 12 वाजून 30 मिनिटे. आता हे 12:30 आहे. 12:30 तास. जेव्हा आपल्याकडे 1 वाजतात, तेव्हा आपण 12 मध्ये 1 जोडतो आणि ते 13 होतात. येथे जेव्हा आपण ते लिहितो, आपल्याला AM, PM लिहिण्याची आवश्यकता नसते. आपण केवळ तासांमध्ये लिहितो. 13 तास. 4 वाजता आपण काय लिहू? आपल्याला 12 मध्ये 1, 2, 3, 4 जोडावे लागतील आणि ते 16 होतील. त्यामुळे 16:30 तास असे आपण लिहू. त्याचप्रमाणे 5 वाजता 17 तास असे लिहू. इथे 8 वाजता आपण काय लिहू? जर आपण 12 मध्ये 8 जोडले तर 20 होतात. म्हणून 20 तास असे लिहू. त्याचप्रमाणे 21 तास आणि 30 मिनिटे म्हणजेच 9:30 होतील. येथेपर्यंत 23 तास 59 मिनिटे आहेत. यानंतर मध्यरात्रीचे 12 वाजतात. आता मी हे कसे लिहावे? परंतु एक हे इथे लिहिलेले आहे. या तासाला आपण काय म्हणतो? मी माझा दिवस सुरू होण्याआधीचा वेळ आहे. माझा दिवस आणखी सुरू झाला नाही. मग या विशिष्ट 12 वाजण्याला आपण कशाप्रकारे लिहू शकतो? दिवस आणखी सुरू झाला नाही म्हणून आपण 0 तास 30 मिनिटे असे लिहितो. 00:30 असे लिहितो. म्हणजेच मी आणखी नवीन दिवस सुरू केला नाही. नवीन दिवसाचा 1 तास अजून झाला नाही. दिवस नुकताच सुरू झाला आहे. मध्यरात्रीपासून त्याची सुरुवात झाली. म्हणून ही वेळ 00:30 तास आहे. आणि त्यानंतर सकाळ होते. मग मी सकाळी 6 वाजता उठलो आणि आता एक दिवस संपला आहे. सर्व मिळून मी किती तास घालवले? 6, 7, 8, 9, 16, 18, 20, 11, 59 आणि 24 तास. म्हणजे जेव्हा मी 24 तास घालवतो, तेव्हा एक दिवस होतो.